दरम्यान वक्फ बोर्डाने महाराष्ट्रातल्या मंदिरांच्या जमिनीवर दावा ठोकल्याचा उल्लेख स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये बोलताना केला। एबीपी माझाने ती मंदिरं गाठली आणि दोन्ही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया। महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ली। संसदेमध्ये काल वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराचा उल्लेख केला, त्या परिसराचा उल्लेख केला। त्याच परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी महादेव मंदिराच्या जागेवरती वक्फ बोर्ड दावा करत आहे अशा पद्धतीची चर्चा आहे ती संसदेमध्ये घडून आली। या जागेचा गट नंबर, आता जी आपली जागा बघतोय मुस्लिम समाजाची, या जागेचा गट नंबर वेगळा आहे आणि मंदिराच्या जागेचा गट नंबर वेगळा आहे अशा पद्धतीची माहिती इथले गावकरी सांगतात। मात्र एका लागून जागा असलेल्याचा गट नंबर इतका वेगळा कसा, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये कोर्टामध्ये दावा आहे तो दाखल केलेला आहे। मात्र मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की अमित शहा यांना जी माहिती दिली ती चुकीची माहिती दिलेली आहे, असं कुठलाही प्रकार नाही। आणि दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणची जी जागा आहे ती पूर्वीपासून हिंदू समाजाचीच जागा आहे। आज महादेव मंदिर परिसराच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे महादेव मंदिराचं फार मोठं महत्त्व आज करवीर ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे। या वडणगेला करवीर काशी वडणगे म्हटलं जातं आणि ह्या वडणगे गावचा फार मोठा इतिहास आज ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे। असा असताना वक्फ बोर्ड ह्या महादेव मंदिर परिसराच्या जागेवरती स्वतःचा हक्क सांगते। जर आज ही जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात जर गेली तर वक्फ बोर्ड स्वतःची मालकी दाखवून या ठिकाणी कंपाऊंड करून महादेव मंदिर परिसराची जागा हस्तगत करू शकते। कारण की आजपर्यंत कधीही वक्फ बोर्डाने महादेव मंदिराची, पवित्र महादेव मंदिराची जी जागा आहे त्याच्यावर आजपर्यंत कधी दावा केलेला नाही आहे। तसा जर माझ्या मित्रांनी जो दावा केलेला आहे किंवा तथाकथित काही मंडळी गावातली जी करतायत त्यांनी तसे अधिकृत दस्तावेज दाखवावेत की वक्फ बोर्डाने तसा पद्धतीचा काही दावा केलेला आहे। कारण की महादेव मंदिराची जी काही जो प्रॉपर्टीचा सिटी सर्वे नंबर आहे तो 117 आहे, तर मुस्लिम समाजाची जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर 89 आहे। त्यामुळे या दोन्ही मिळकती ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत। देशाच्या संसदेत वक्फ बोर्डाचे सुधारणा विधेयक चर्चेले असताना बीडच्या कंकालेश्वर मंदिर आणि त्याच्या जमिनीचा उल्लेख देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहांनी केला। विशेष म्हणजे कंकालेश्वर मंदिराची जी 12 एकर जमीन आहे ही 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलं देखील ते म्हणालेले आहेत। आपण बघू शकतो कंकालेश्वर मंदिराच्या मागचा जो भाग आहे, हे जो संपूर्ण डोंगर दिसतोय हा डोंगरच तो परिसर आहे जे 12 एकरमध्ये येतो। सर्वे नंबर 91, 92 आणि 1 असे 3 सर्वे नंबर या ठिकाणी त्या जमिनीचे आहेत असल्याचं समजतंय। दुसरीकडे काल अमित शहांनी ज्यावेळेस वक्फ बोर्डच्या जमिनीचा उल्लेख केला कंकालेश्वर मंदिरासंदर्भातल्या, त्यानंतर आता पुन्हा एकदा कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीची फक्त चर्चाच होणार आहे की ही जमीन पुन्हा मंदिराला भेटणार आहे अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।